शहरातल्या लोकांना बेसळीचंच दूध पाजायचं आणि नैसर्गिकपणे दूध निर्माण करणाऱ्या शेतकरी अडचणीत आला तरी आम्हाला त्याचं काही सुयरसुतक पडलं सरकारचं म्हणणं असेल तर मग शेतकऱ्यांनी आपल्या बाळांपुरतं लागतंय तेवढंच 1 किंवा 2 गायी ठेवून आपला व्यवसाय बंद करून इतर व्यवसायाकडे वळलेलं आजच बरं. घर जाळून कोळशाचा व्यापार करण्यापेक्षा या व्यवसायामध्ये असणारी धनदांडग्यांची आणि भांडवलदारांची आणि राजकीय लोकांची साखळी ही शेतकऱ्याला जगू देईल अशी काही परिस्थिती आता तरी नाही. 3 ते 3.5 महिने वयाची ती मेंढी असो किंवा बालेगडी असो की त्यांचं संगोपन व्यवस्थित होतंय खाद्याच्या बाबतीमध्ये. मग एका पिलामागे जर 1,500 रुपये नफा राहत असेल, एका गायीच्या चाऱ्यामध्ये 7 ते 8 कोकरी जगत असतील तर 2 गायींच्या चाऱ्यामध्ये 15 पिलं जगतायत. 4 गायींच्या खाद्यामध्ये 30 पिले जगतायत. बरोबर. मग 30 पिलांसाठी 4 गायींना जो चारा आपण केलेला आहे तो 30 पिलांसाठी पुरणार असेल आणि जर 1,500 रुपये महिना आपल्याला एका पिलामागे राहणार असेल तर त्या 30 पिलांचे 1,000 रुपयांनी झाली 30,000 रुपये आणि 1,500 रुपयांनी झाले 45,000 रुपये.